नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर PNES अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपण आजच्या व्हिडिओमध्ये आजपर्यंत 12वी बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न व त्यांची उत्तरे बघत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 7 सविस्तर उत्तरे लिहा हा जो 8 गुणाचा प्रश्न आहे, त्या प्रश्नामध्ये आतापर्यंत जे परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे हे बघणार आहोत। हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये परत तेच ते विचारले जातात। म्हणजे तुम्ही या प्रश्नांचा सराव केला तर याही वर्षी यामधील एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हा 8 गुणाचा प्रश्न असल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स हे यामध्ये मिळू शकतात। तर चला आपण सुरुवात करूया। सुरुवातीला आपली बोर्डाची भूगोलची जी पहिली प्रश्नपत्रिका होती ती 25 सप्टेंबर 2021 ची आहे। यामध्ये सविस्तर उत्तरे लिहा, कोणताही एक प्रश्न लिहायचा असतो, 8 गुण असतात आणि 2 विचारले जातात। यामध्ये पहिला प्रश्न विचारला होता लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक उदाहरणासहित स्पष्ट करा। आणि दुसरा प्रश्न आहे साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा। आता आपण याची उत्तरे बघूया। लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते? हाच प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे विचारला जाऊ शकतो। तो बघा, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते असा विचार जाऊ शकतो। त्याचबरोबर लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक कोणते, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक उदाहरणासह स्पष्ट करा, असा 3-4 प्रकारे हाच प्रश्न विचारला जाऊ शकतो। परंतु सगळ्यांचं उत्तर हे एकच आहे। या ठिकाणी मुद्दे कोणकोणते पाहिजेत बघा, प्रस्तावना, प्राकृतिक घटक, त्यामध्ये प्राकृतिक रचना, भूरूपे, हवामान, पाण्याची उपलब्धता, मृदा, खनिज संपत्ती, नैसर्गिक वने, भौगोलिक स्थान आणि समारोह। सुरुवातीला प्रस्तावना द्यायची आहे। मानवी वस्तीसाठी अनुकूल परिस्थिती ज्या प्रदेशात आहे त्या प्रदेशात लोकसंख्या वितरण दाट आढळून येते व ज्या प्रदेशात मानवी वस्तीसाठी अनुकूल परिस्थिती आढळून येत नाही त्या प्रदेशात लोकसंख्या वितरण विरळ आढळून येते। लोकसंख्या वितरणावर अनेक प्राकृतिक मानवी घटक परिणाम करतात, त्यामध्ये प्राकृतिक घटकांची माहिती पुढील प्रमाणे। अशा पद्धतीने एक आकृती काढायची आहे। ज्यावेळेस तुम्ही मोठ्या प्रश्नात आकृती काढाल त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील। आकृती कशी काढली बघा, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक असे मध्ये दिलेले आहेत आणि एक स्टार काढलेला आहे। त्यामध्ये क्रमांक 1 भूरूपे, हवामान, पाण्याची उपलब्धता, मृदा, खनिज संपत्ती, नैसर्गिक वने, भौगोलिक स्थान असे मुद्दे बाजूला लिहिलेले आहेत। आता प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण लिहिणं आवश्यक आहे। पहिला मुद्दा आहे प्राकृतिक रचना किंवा भूरूपे। प्राकृतिक रचना किंवा भूरूपामध्ये प्रामुख्याने पर्वत, पठारे, मैदाने या प्रमुख भूरूपांचा समावेश होतो। यामध्ये पर्वतीय प्रदेशात लोकसंख्या विरळ किंवा कमी आढळून येते, कारण जास्त उंची, तीव्र उतार, थंड हवामान, दाट वने, पर्वतीय जाड मृदा यामुळे पर्वतीय प्रदेश मानवी जीवनासाठी प्रतिकूल असतात। उदाहरणार्थ अँडीज, हिमालय, रॉकी इत्यादी पर्वत श्रेणी। प्राकृतिक रचनेमधील पठारावर लोकसंख्या पठारावरील भौगोलिक रचनेवर अवलंबून असते। पठारावर खनिजाचे साठे असतील व शेतीसाठी सुपीक मृदा असेल तर लोकसंख्या दाट आढळून येते। उदाहरण भारतातील दख्खनचे पठार। तसेच पठारावर अति थंड हवामान, शेतीसाठी योग्य मृदा नसेल तर विरळ लोकवस्ती आढळून येते। उदाहरण तिबेटचे पठार। या ठिकाणी उदाहरण लिहायला विसरायचं नाही, कारण स्पष्टीकरणाला निम्मे मार्क्स आणि उदाहरणाला निम्मे मार्क्स असतात, त्यामुळे उदाहरण हे कंपल्सरी लिहायचंच बघा। त्यानंतर पुढचं स्पष्टीकरण राहिलेलं आहे प्राकृतिक रचना किंवा भूरूपामधील मैदानी प्रदेशात योग्य हवामान, मंद उतार, शेतीसाठी सुपीक गाळाची मृदा असल्यामुळे लोकसंख्या वितरण दाट आढळून येते। उदाहरण गंगा नदीचा मैदानी प्रदेश। क्रमांक 2 आहे हवामान। यामध्ये बघा, विशेष करून हवामानाचा परिणाम लोकसंख्येच्या घनतेवर होत असतो। अतिउष्ण, अतिशीत, वाळवंटी उष्ण प्रदेश हे मानवी जीवनासाठी प्रतिकूल आहेत, त्यामुळे अशा ठिकाणी लोकसंख्या वितरण विरळ आढळून येते। उदाहरणार्थ अतिउष्ण सहारा वाळवंट विषुववृत्तीय प्रदेश, अतिशीत ग्रीनलँड, अलास्का, सायबेरिया, अंटार्क्टिका इत्यादी। वाळवंटी प्रदेशामध्ये भारतीय महावाळवंट, अटाकामा वाळवंट, जेथे हवामान फारसे बदलत नाही किंवा समशीतोष्ण मान्सून प्रकारचे हवामान असते अशा प्रदेशात लोकसंख्या दाट आढळते, कारण हे हवामान मानवी
जीवनासाठी अनुकूल असतात, उदाहरण युरोपीय समशीतोष्ण हवामान प्रदेश. पुढचा मुद्दा आहे तिसरा, पाण्याची उपलब्धता. यामध्ये बघा, पाणी हा सर्व सजीवासह मानवासाठीही महत्त्वाचा आहे. मुबलक पेयजलाची उपलब्ध असलेल्या ठिकाणी मानव वस्ती स्थापन करण्यास प्राधान्य देतो. मानवाला घरगुती वापराला, शेतीसाठी, पशुपालनासाठी पाणी अत्यंत आवश्यक असते. जिथे पाणी नियमित व पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल अशा ठिकाणी दाट लोकवस्ती आढळून येते. उदाहरणार्थ नाईल नदी, भारतीय किनारी प्रदेश, तसेच भारतातील फलौदी, सौदी अरेबिया, अल अहसा, मरोद्यान इत्यादी. चौथा मुद्दा आहे मृदा. यामध्ये बघा, शेती व संबंधित कामासाठी सुपीक जमीन महत्त्वाची असते. म्हणून ज्या प्रदेशात सुपीक गाळाची मृदा असते तेथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. शेती ही मृदेच्या सुपीकतेवर अवलंबून असते. नद्यांच्या खोऱ्यातील गाळाच्या सुपीक जमिनीत शेती चांगली होते. उदाहरणार्थ मिसिसिपी, गंगा, इरावती, यांगत्से या नद्यांची पूर मैदाने. याशिवाय रेगूर किंवा गाळी मृदा असलेले प्रदेश तसेच अग्निजन्य खडकापासून तयार झालेली मृदा यामध्ये सुद्धा शेती चांगल्या दर्जाची केली जाते. उदाहरण जावा बेटे, जपान, सिसिली, मध्य अमेरिकेतील ज्वालामुखी पर्वतांचे उतार. पाचवा मुद्दा आहे खनिज संपत्ती. यामध्ये बघा, मानवास पृथ्वीच्या भूकवचातील खडकात उपयोगी अशी अनेक खनिजे सापडतात. त्याचा मानव दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी करत असतो. ही खनिजे मिळवण्यासाठी खाणींच्या जवळपास लोकवस्ती आढळून येते. मध्य पूर्व आशियातील खनिज संपन्न देश ऑस्ट्रेल, सोन्याच्या खाणीचा प्रदेश. सहावा आहे नैसर्गिक वने. अतिदाट वनांच्या प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी आढळते. विषुववृत्तीय हा शब्द विषुववृत्तीय आहे. वनांच्या प्रदेशात वने अति घनदाट असल्यामुळे लोकसंख्या या प्रदेशात खूपच कमी आढळून येते. उदाहरणार्थ ॲमेझॉन खोरे, कांगो खोरे इत्यादी. सातवा मुद्दा आहे प्रदेशाचे सापेक्ष स्थान. लोकसंख्या वितरणावर त्या प्रदेशाचे किंवा प्रदेशाचे सापेक्ष स्थान हे घटकही महत्त्वाचा ठरतो. काही प्रदेश बेटांवर असतात, तर काही किनारी प्रदेशात, तर काही द्वीपकल्पीय स्थान असते, तर काही खंडांतरित असतात. या सर्वांचा परिणाम लोकसंख्या वितरणावर होत असतो. बेटांच्या स्थानामुळे आंतरराष्ट्रीय सुगमता प्राप्त होते. उदाहरणार्थ इंग्लंड, जपान इत्यादी देश. आता यानंतर पुढे उदाहरण द्यायचे आहे. काही देशांना द्वीपकल्पीय स्थान लाभल्यामुळे तिथे लोकसंख्या जास्त आढळून येते. उदाहरणार्थ भारत, दक्षिण कोरिया, बांगलादेश इत्यादी. आणि शेवटी समारोप. वरीलप्रमाणे लोकसंख्येच्या वितरणावर अनेक प्राकृतिक घटक परिणाम करतात व त्यामुळे लोकसंख्येच्या वितरणात जगभर विविधता आढळून येते. प्रश्न क्रमांक 2 विचारला होता 25 सप्टेंबर 2021ला. साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. यामध्ये बघा, पहिल्यांदा एक आकृती काढायची आहे. ती आकृती कशी आहे? साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक: 1 कच्चा माल, 2 भांडवल, 3 वीज पुरवठा, 4 साठवण क्षमता, 5 अर्धकुशल आणि कुशल मजूर, 6 वाहतूक सुविधा, 7 साठवण क्षमता. अशा पद्धतीने आकृती काढायची आहे. आता हा जो व्हिडिओ आहे हा थोडासा मोठा होणार आहे, कारण सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला बघायची आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला मोठ्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची आहेत हे सर्व समजणार आहे. आता सुरुवातीला प्रस्तावना. साखर प्रामुख्याने ऊस व बीट यापासून तयार केली जाते. साखर उद्योगाच्या स्थानिकीकरणावर अनेक घटक परिणाम करतात. साखर उद्योगाच्या स्थानिकीकरणावर पुढील घटक परिणाम करतात. मुद्दा लिहायचा आहे साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक. त्यामध्ये क्रमांक 1 कच्चा माल. साखर उद्योगासाठी ऊस व बीटचा प्रमुख वापर कच्चा माल म्हणून केला जातो. हे दोन्ही पदार्थ नाशवंत कच्चा माल असून तोडणीनंतर त्यावर लवकरच प्रक्रिया होणे गरजेचे असते. त्यासाठी साखर कारखाने ऊस क्षेत्रालगत उभारले जातात. बहुतांश उष्णकटिबंधीय प्रदेशात साखर उद्योग ऊस आधारित आहे. क्रमांक 2 भांडवल. साखर उद्योगासाठी मोठ्या भांडवलाची गरज असते. यंत्रसामुग्री खरेदी करणे, कामगारांचे पगार, कच्चा माल खरेदी, कारखान्यांची उभारणी यासाठी भांडवल आवश्यक असते. भारतातील बहुतांश साखर कारखाने सहकारी तत्वावर चालवले जातात, ज्यात ऊस उत्पादक शेतकरी हेच कारखान्याचे भागधारक असतात आणि या कारखान्यातून मिळणाऱ्या नफ्या तोट्याचे थेच वाटकरी असतात.
3. वीज पुरवठा. साखर उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा आवश्यक असतो. काही प्रमाणात साखर कारखाने ऊसाच्या चोयट्यापासून वीज निर्मिती करतात, परंतु ते पुरेसे होत नाही, म्हणून बाहेरून वीज खरेदी करावी लागते. साखर कारखान्यामधून अजूनही इतर दगडी कोळसा, नैसर्गिक वायू या ऊर्जा साधनाचा वापर जास्त केला जात नाही. 4. विस्तृत जमीन. साखर उद्योग हा मोठ्या उद्योगामध्ये समाविष्ट होणारा उद्योग आहे. या उद्योगासाठी विस्तृत जमिनीची आवश्यकता असते. कारखान्यांची बांधणी, कापून आणलेल्या ऊसाच्या चढ उतार करणे, साखरेची साठवणूक करणे यासाठी विस्तृत जमिनीची आवश्यकता असते. 5वा मुद्दा आहे अर्धकुशल आणि अकुशल मजूर. साखर उद्योगासाठी भरपूर प्रमाणात मजूर पुरवठा लागतो, ज्यामुळे ज्या प्रदेशात मजुरांची उपलब्ध असते तेथे साखर उद्योग विकसित होतो, अन्यथा अर्धकुशल किंवा अकुशल मजुरांचा पुरवठा करावा लागतो. 6वा आहे वाहतूक सुविधा. साखर उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा अवजड व नाशवंत स्वरूपाचा कच्चा माल आहे. त्याचबरोबर त्यातून तयार साखर बाजारपेठेपर्यंत किंवा निर्यात करणे यासाठी वाहतूक सुविधांची चांगल्या दर्जाची सुविधा असणे आवश्यक असते. 7वा आहे साठवण क्षमता. साखर उद्योगातून मोठ्या प्रमाणात तयार झालेली साखरेची विक्री होईपर्यंत ती सुरक्षित साठवण ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी चांगल्या दर्जाच्या गोदामांची आवश्यकता असते, कारण साखरेस पावसाचे पाणी, पुराचे पाणी यापासून सुरक्षित ठेवावे लागते. आणि शेवटी लिहायचा आहे समारोप. अशा प्रकारे साखर उद्योगावर कच्चा माल, भांडवल, पाणी पुरवठा, मजूर, वीज पुरवठा इत्यादी घटक परिणाम करतात. यानंतर आपली दुसरी प्रश्नपत्रिका आहे 22 मार्च 2022 मार्च 2022. यामध्ये बघा पुन्हा 2 प्रश्न विचारले आहेत. कुठले आहेत तर लोकसंख्या वितरणावर परिणाम करून प्राकृतिक घटक सौधारणा स्पष्ट करा, भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा. आता या ठिकाणी बघा जुलै 21ला जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न इथे डबल विचारला आहे. क्रमांक 1चा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक सौधारणा स्पष्ट करा. तर याचं जे उत्तर आहे ते आपण पाठीमागे बघितलेलं आहे. आता आपण तेच उत्तर डबल बघणार नाही. तर आपण आता दुसरा जो प्रश्न आहे भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा याचं उत्तर बघूया. बघा सुरुवातीला याची प्रस्तावना. भूगोल म्हणजे पृथ्वी आणि तिच्याशी संबंधित मूलभूत घटकांचा अभ्यास होय. मानव व त्याचे भौगोलिक पर्यावरण यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास भूगोलामध्ये केला जातो. भूगोल हे प्राचीन शास्त्र असून यामध्ये पृथ्वीवरील घडामोडींचा अभ्यास केला जातो. भूगोलाचे स्वरूप मानव पर्यावरण संबंध. मानवाच्या आजूबाजूचे पर्यावरण हे पूर्णतः प्राकृतिक किंवा नैसर्गिक असले तरी मानव आणि पर्यावरण यांच्या सहसंबंधाचा अभ्यास मानवी भूगोलामध्ये केला जातो. नैसर्गिक पर्यावरणानुसार मानवाच्या विकासाला वाव मिळतो किंवा मर्यादा पडतात. मानवी भूगोलात प्राणवा आणि प्राकृतिक घटकांचा उपयोग करून उभारणे आपले स्वतःचे विश्व याचा अभ्यास केला जातो. क्रमांक 2 आहे कार्यकारण संबंध. भूगोलाच्या विविध ज्ञान शाखांचा इतर विषयाशी खूप जवळचा संबंध असल्याचे दिसते. याचा अर्थ भूगोल तज्ज्ञ भौगोलिक घटकांचे स्पष्टीकरण कार्यकारण भावाच्या चौकटीतच करतात. मात्र हे स्पष्टीकरण करण्यासाठी आधुनिक पद्धतीने अधिक सखोल सर्वव्यापी माहिती संकलन आणि विधा विश्लेषण यांची गरज पडत आहे. यासाठी विविध प्रतिमांचा वापर करून अंदाज वर्तवण्याचे कार्यही भूगोल तज्ज्ञ करीत आहेत. क्रमांक 3 माहिती संकलन. भूगोलाच्या अभ्यासात साहजिकच माहिती मिळवणे हा सर्वात प्रमुख घटक ठरतो. ही माहिती कालमापन, प्रदेश, क्षेत्र आणि त्यातील गतिशील घटक किंवा बदल यांची शास्त्रशुद्ध नोंद करणे याला विशेष महत्त्व प्राप्त होते. यासाठी विविध भौगोलिक साधने, तंत्रे वापरली जातात. क्रमांक 4 भौगोलिक घटकांचे वितरण. भौगोलिक घटकांचे वितरण हे एका विशिष्ट रचनेतून अभ्यासणे जास्त सोपे जाते आणि त्यामुळेच भूगोलात विविध प्रारूपे, प्रतिकृती, प्रतिमाने यांचाही विचार केला जातो. वितरण प्रतिरूपाप्रमाणेच भूगोल या विषयात कार्यकारण संबंधाचाही विचार केला जातो. 5 शिलावरण, वातावरण, जलावरण यांचा मानवासहित जीवावरणावरील प्रभाव. नैसर्गिक घटकांचा व घडामोडींचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. म्हणजेच पृथ्वीवरील प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. प्राकृतिक भूगोलात प्रामुख्याने शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण
यांचा अभ्यास केला जातो. शिलावरणाच्या अभ्यासात प्रामुख्याने भू म्हणजेच जमिनीशी संबंधित अभ्यास केला जातो. 6वा घटक आहे नैसर्गिक घटक व घडामोडींचा अभ्यास. भूगोलामध्ये निसर्गामध्ये घडणाऱ्या विविध घटना तसेच निसर्गातील विविध घटक यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो. यामध्ये अचानक येणारी वादळे, भूस्खलनाच्या घटना, महापूर, विविध रोगांच्या साथी इत्यादींचा अभ्यास केला जातो. 7वा आहे गतिशील स्वरूप. भूगोलाच्या अभ्यासामध्ये प्राकृतिक आणि मानवी घटकांच्या वितरणाला खूप महत्त्व आहे. भौगोलिक घटकांचे वितरण का, काय, कसे, कोठे या प्रश्नांची उत्तरे भूगोलशास्त्राच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळेच भूगोल हे एक गतिमान आणि गतिशील शास्त्र आहे. 8वा आहे आधुनिक साधनांचा वापर. भूगोलाचे स्वरूप अधिकच गतिशील होत आहे. भूगोलाच्या अभ्यासात आता नवनवीन तंत्रज्ञानाची भर पडत आहे. दृकश्राव्य माध्यमे, माहिती तंत्रज्ञान, संगणक प्रणालीची यथायोग्य वापर, विधा विश्लेषण, माहिती स्रोतांचा विस्तार, सादरीकरण व त्यातील नाविन्य या सर्वांचा आता मुक्त वापर करण्यात येत आहे. GIS जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, GPS जॉग्राफिकल पोझिशनिंग सिस्टीम या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तसेच संगणकाचाही वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. आणि शेवटी समारोप करायचा आहे. भूगोलाच्या या विविध कारणामुळे आधुनिक काळात भूगोल हा एक एकात्मिक आणि आंतरशाखीय विषय बनला आहे. यानंतर बघा प्रश्नपत्रिका क्रमांक 3 आहे 28 जुलै 2022 ची. यामध्ये 2 प्रश्न विचारले आहेत. एक आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम मानवी घटक लिहा. दुसरा आहे प्रदेश कशाला म्हणतात? भारत सरकारने प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी केलेले उपाय लिहा. आता या ठिकाणी अगोदरच्या 2 प्रश्नपत्रिकेमध्ये लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक विचारलेले होते. आता या परीक्षेमध्ये काय झालेलं आहे? प्राकृतिक घटकाऐवजी मानवी घटक विचारलेले आहेत. हा फरक केलेला आहे. तर चला उत्तर बघूया आपण. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक लिहा. पहिला प्रस्तावना. जगामध्ये लोकसंख्येचे वितरण असमान दिसून येते. यावर अनेक मानवी व प्राकृतिक घटक परिणाम करतात. त्यामधील मानवी घटकांचा लोकसंख्येवरील परिणाम पुढीलप्रमाणे सांगता येईल. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या मानवी घटकांमध्ये आर्थिक घटक, सामाजिक घटक व राजकीय घटक यांचा समावेश होतो. यामध्ये आर्थिक घटक त्यात एक आहे शेती. ज्या प्रदेशात शेतीयोग्य जमीन, पोषक हवामान, जलसिंचन सोयी उपलब्ध आहेत अशा प्रदेशात शहरांना पूरक अशा निर्यातक्षम वस्तूंच्या उत्पादनासाठी शेती व्यवसाय विकसित होतो. अशा प्रदेशामध्ये लोकवस्ती जास्त प्रमाणात आढळून येते. उदाहरणार्थ शहरांच्या आसपास ट्रक फार्मिंग किंवा मंडई बागायत क्षेत्र आढळून येते. त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आढळून येते. क्रमांक 2 आहे खाणकाम. ज्या प्रदेशात विपुल खनिज संपत्ती उपलब्ध असते अशा प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले दिसून येते. उदाहरणार्थ भारतातील दख्खनचे पठार, ऑस्ट्रेलिया सोन्याच्या खाणीचा प्रदेश, मध्य पूर्वेतील खनिज तेल संपन्न देश. क्रमांक 3 वाहतूक. शहरे, रेल्वे, बंदरे या ठिकाणी वाहतुकीची साधने व दळणवळण सोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे तेथे मालाची व प्रवाशांची सतत चढउतार होत असते. पर्यायाने तेथील व्यापार वाढतो. मोठ्या बंदरांचा विकास होऊन ती आयात निर्यात व्यापाराची केंद्रे बनतात. उदाहरणार्थ मुंबई, कोलकाता या बंदरांचा विकास वाहतुकीच्या सोयीमुळे झाला व लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. क्रमांक 4 नागरीकरण. उद्योगधंद्याच्या विकासामुळे छोटी मोठी शहरे विकसित होतात. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी वाहतूक, व्यापार, इतर सेवा देणं तृतीयक व्यवसायात वाढ होते. नगरांमध्ये वाढ होते. नगरांमध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधी, चांगल्या वाहतूक व्यवस्था, शिक्षण व आरोग्याच्या दर्जा सोयी यामुळे जगातील अनेक प्रदेशात नागरी वस्त्यांचे सलग पट्टे आढळतात. उदाहरणार्थ बृहन्मुंबईची लोकसंख्या नागरीकरणामुळे झालेली आहे. 5 राजकीय व शासकीय धोरणे. वरील सर्व घटकाबरोबरच शासनाच्या विविध धोरणांचा परिणाम लोकसंख्येचे वितरण व घनतेवर होतो. शासनाच्या धोरणामुळे एखाद्या प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण होऊ शकते. उदाहरणार्थ
सायबेरिया या अतिविषम हवामानाच्या प्रदेशात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना शासनाची विशेष भत्ते व इतर सुविधा देऊ केल्याने रशियाच्या या भागात लोकांचे स्थलांतर होऊ लागले. क्रमांक 6 आहे सामाजिक घटक. जगातील वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या सामाजिक रूढी असतात. भारतात खेडोपाडी आजही बालविवाह, लवकर लग्न करण्याची पद्धत आहे. आफ्रिकेत काही समाजात बहुपतिकत्व आणि बहुपत्निकत्व या चालीरीती आहेत. अशा सामाजिक रूढींचा परिणाम त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या वाढीवर झालेला दिसून येतो. आणि शेवटी समारोप. वरीलप्रमाणे लोकसंख्येच्या वितरणावर मानवी घटकांचा परिणाम होत असल्याचे दिसून येते. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 आहे प्रदेश कशाला म्हणतात. आता याचं उत्तर आपण बघूया. हा प्रश्न क्रमांक 7 मधला प्रकरण सुद्धा 7च आहे, त्यातला हा आहे. ह्यामध्ये मुद्दे कुठले आहेत बघा. पहिले मुद्दे दिलेत प्रस्तावना, प्रदेशाचा अर्थ, प्रदेशाची वैशिष्ट्ये, उदाहरणे, प्रदेशाचे वर्गीकरण, समारोप. प्रस्तावना. पृथ्वीवरील किंवा परिसरातील समान भूक्षेत्रांना समान वैशिष्ट्यांच्या आधारे ठळकपणे ओळखता येते. ते वैशिष्ट्ये निसर्गनिर्मित तसेच मानव निर्मिती असू शकतात. त्यावरून प्रदेश ही संकल्पना स्पष्ट होते. प्रदेशाचा अर्थ. ज्या भौगोलिक क्षेत्र इतर क्षेत्रापेक्षा वेगळे असते अशा क्षेत्राला प्रदेश असे म्हणतात. यानंतर बघा ज्या क्षेत्रात समान गुणधर्म असतात व जे एकसंध असतात अशा क्षेत्रास प्रदेश असे म्हटले जाते. आता प्रदेशात 2 व्याख्या झाल्या. आता यानंतर प्रदेशाची वैशिष्ट्ये व उदाहरणे. यामध्ये बघा प्रदेश लहान किंवा मोठे असू शकतात. तसेच भूरचना, हवामान, मृदा, वनस्पती इत्यादी वैशिष्ट्ये एखाद्या प्रदेश करण्यास कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ हिमालय पर्वतीय रांग, उत्तर भारतीय मैदाने इत्यादी. यानंतर बघा दुसरा आहे भाषा वांशिकता, राजकीय घटक, प्रशासकीय सीमा, स्थूल. हा शब्द स्थूल आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न इत्यादी सामाजिक सांस्कृतिक घटकांनुसारही प्रदेशामध्ये विभागणी होते. उदाहरणार्थ मध्य प्रदेश, महाराष्ट्र इत्यादी राज्ये. तिसरा आहे एखाद्या प्रदेशामध्ये 2 किंवा अधिक उपप्रदेश असू शकतात. यामध्ये नद्या, त्यांच्या उपनद्या, तालुके, गाव, शहर यांचाही समावेश होऊ शकतो. उदाहरण गंगा यमुनेचे मैदान इत्यादी. यानंतर आहे भारत सरकारच्या योजना, धोरण निश्चिती. प्रादेशिक विकास ही संकल्पना जरी प्रामुख्याने भौगोलिक घटकावर अवलंबून असेल तरी अंतिमतः लोकांशी आणि लोकांच्या राहणीमानाशी जास्त निगडीत आहे. त्यामुळे प्राकृतिक घटकामुळे जरी एखाद्या प्रदेशाचा विकास असंतुलित झाला तरी शेवटी लोककल्याणासाठी आणि लोकांच्या भल्यासाठी हा असमतोलपणा दूर करणे गरजेचे असते. भारतातील प्रादेशिक विषमतेची कारणे. भौगोलिक कारणे. स्थान, भूटा, उंची, साधनसंपत्तीची उपलब्धता, वाहतूक, सुगमता, हवामान, वने इत्यादी घटकातील विषमता हे भौगोलिक कारणे महत्त्वाची आहेत. मानवी कारणे. कुशल अकुशल कामगार, तंत्रज्ञान, बाजारपेठ, संदेशवहन, बँका, विमा, पायाभूत सोयी यामधील विषमता हे घटक कारणीभूत आहेत. यानंतर बघा उदाहरण दिलेत. ईशान्येकडील बहुतेक राज्यात समृद्ध वनसंपदा आहे, मात्र खनिज संपत्ती किंवा अन्य भौगोलिक घटक तेथे प्रतिकूल आहेत. उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पर्वतीय प्रदेश अत्यंत दुर्गम आहेत. त्यामुळे प्रादेशिक विकासास अडचण येते. भारतातील प्रादेशिक असमतोल दूर करण्याची धोरणे. यामध्ये बघा 1. अविकसित प्रदेशाचा शोध घेणे. 2. हे प्रदेश शोधण्यासाठी निश्चित निकष ठरवणे. 3. हे प्रदेश अविकसित राहण्यामागची कारणे शोधणे. 4. निकषानुसार प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी निधी किंवा अनुदान मंजूर करणे. 5. ज्या विभागामध्ये तातडीने गुंतवणुकीची आवश्यकता आहे असे विभाग ठरविणे. उदाहरणार्थ रस्ते, शाळा, सिंचन, उद्योग, गृहबांधणी, आरोग्य इत्यादी. 6. अशा विभागामध्ये विभागनिहाय गुंतवणूक करणे आणि त्याचा वेळोवेळी आढावा घेणे. त्यानंतर बघा 7 आहे आदिवासी प्रदेश, पर्वतीय प्रदेश, दुष्काळी किंवा अवर्षणग्रस्त प्रदेश, नैसर्गिक आपत्तीने त्रस्त प्रदेश यासारख्या प्रदेशामध्ये विशेष अनुदान विषयी मंजूर करणे. 8. सार्वजनिक आणि पायाभूत सेवा सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने विशेष अग्रक्रम अनुदान निधी मंजूर करणे. 9.
संपूर्ण प्रदेशाचा संतुलित विकास होईल त्या दृष्टीने आवश्यक तेव्हा उद्योगांच्या व अन्य व्यवसायांच्या विकेंद्रीकरणाचे धोरण ठरवणे आणि राबविणे. यानंतर भारत सरकारच्या योजना आहेत. योजनांमध्ये भारत सरकार प्रादेशिक असमतोल असणाऱ्या प्रदेशासाठी मोठे उद्योग स्थापण्याचा प्रयत्न करते, कारण त्यामुळे या प्रदेशात रोजगार उपलब्ध होईल, उत्पन्न वाढेल व त्यामुळे प्रदेशाचा विकास जास्त प्रमाणात होईल. यामध्ये प्रामुख्याने ईशान्येकडील राज्यांसाठी विशेष निधीची तरतूद केली जाते. यानंतर बघा शेवटी लिहायचं आहे समारोप. वरील विविध वैशिष्ट्यांच्या आधारे प्रदेश ही संकल्पना स्पष्ट होते. भारतामध्ये प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी प्रादेशिक असंतुलनाची कारणे निश्चित करून त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत. यानंतर प्रश्नपत्रिका आहे 17 मार्च 2023ची. यामधले प्रश्न विचारले बघा. पहिला आहे सखोल उदरनिर्वाहक शेतीबद्दल माहिती लिहा. आणि दुसरा आहे उद्योगाच्या स्थानिकीकरणावर प्राकृतिक घटकांचा होणारा परिणाम स्पष्ट करा. पहिला प्रश्न आहे सखोल उदरनिर्वाहक शेतीबद्दल माहिती लिहा. मुद्दे आहेत प्रस्तावना, अर्थ, उद्देश, वैशिष्ट्ये, पिके, प्रदेश, वितरण इत्यादी. बघा यामध्ये पहिल्यांदा क्रमांक 1 प्रस्तावना. शेती या प्राथमिक आर्थिक व्यवसायाचे वेगवेगळे प्रकार पडतात. यामध्ये प्रामुख्याने व्यापारी शेती, उदरनिर्वाहक शेती असे प्रकार केले जातात. यामध्ये सखोल उदरनिर्वाहक शेती माहिती पुढील प्रमाणे. अर्थ. सखोल उदरनिर्वाहक शेती म्हणजे शेती व त्याच्या कुटुंबियाच्या गरजा भागवण्यासाठी केली जाणारी शेती होय. या शेतीवरून पशुपालन केले जाते. उद्देश. सखोल उदरनिर्वाहाचा मुख्य उद्देश हा स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी जास्तीत उत्पादन घेणे हा आहे. वैशिष्ट्ये. आता या ठिकाणी बघा फक्त वैशिष्ट्ये वाचतो, स्पष्टीकरण वाचत नाही. वैशिष्ट्यामध्ये बघा पहिलं वैशिष्ट्य आहे अ शेताचा खूप लहान आकार. ब जमिनीची सखोल लागवड. क उदरनिर्वाही स्वरूप. आणि ड स्थायी शेती. स्पष्टीकरण तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून स्पष्टीकरण लिहू शकता किंवा वाचू शकता. यानंतर बघा पुढचं वैशिष्ट्य आहे प्रति हेक्टरी जास्त उत्पन्न परंतु दरडोई कमी उत्पादन. पुढचं फ वैशिष्ट्य आहे मानवी श्रम व प्राण्यांचा वापर. आता प्रमुख मुद्दा आहे पिके. ह्यात पिके बघा भात, मका, कडधान्य, गहू, तृणधान्य, भाजीपाला. प्रदेश वितरणमध्ये काय आहे चीन, जपान, भारत, श्रीलंका, आग्नेय आशिया, जावा, सुमात्रा किनारी प्रदेश तसेच मलेशिया यांचा समावेश होतो. आता या ठिकाणी काय करायचं आहे हे जे प्रदेश वितरण आहे हे प्रदेश वितरण म्हणजे देश आहेत ते तुम्ही टेन्सिलच्या साहाय्याने परीक्षेमध्ये दाखवायचे आहेत, कारण टेन्सिलला यामध्ये मार्क्स असतात. तर बघा आता टेन्सिल कसा काढलेला आहे ते या ठिकाणी जे जे आहेत ते सगळ्यात दाखवले आहेत. कुठले कुठले एक सूची भारत, श्रीलंका, चीन, पाकिस्तान, जावा, सुमात्रा, मलेशिया, आग्नेय आशिया. इथं बघा भारत दाखवला आहे. पर 2 नंबरला श्रीलंका आहे, 3 नंबरला चीन आहे, 4ला पाकिस्तान दाखवला आहे, 5ला जावा सुमात्रा बेट दाखवले आणि 6ला जपान दाखवलेला आहे. हे जर दाखवले तर तुम्हाला 8 पैकी 8 मार्क्स मिळू शकतात. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 आहे उद्योगांच्या स्थानिकीकरणावर प्राकृतिक घटकांचा होणारा परिणाम स्पष्ट करा. आता या ठिकाणी कोणकोणते मुद्दे आहेत त्यांचा अशा पद्धतीने एक आकृती काढायची आहे. आकृती कशी काढली बघा भौगोलिक किंवा प्राकृतिक घटक. आता इथे प्राकृतिक घटक म्हटले प्रश्नामध्ये, पण हाच प्रश्न फिरवून कसा विचारतील तर उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटकांचा परिणाम स्पष्ट करा. भौगोलिक आणि प्राकृतिक हे दोन्ही शब्द एकमेकाला समांतर किंवा समान आहेत. मुद्दे बघा 1 आहे हवामान, 2 कच्च्या मालाची उपलब्धता, 3 पाणी किंवा पाणी पुरवठा, 4 वीज पुरवठा किंवा ऊर्जा साधने आणि सपाट जमीन. आता प्रत्येकाचं आपलं स्पष्टीकरण बघायचं आहे. सुरुवातीला तुम्ही प्रस्तावना लिहायची आहे. आता या ठिकाणी प्रस्तावना काही मी वाचत नाही. बघा उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे प्राकृतिक किंवा भौगोलिक घटक. तर पहिला हवामान, याचं स्पष्टीकरण वाचत नाही. जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा. 1 आहे हवामान. त्यानंतर बघा दुसरा जो आहे तो आहे कच्च्या मालाची उपलब्धता. त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे, त्याचं उदाहरण दिलेलं आहे. स्पष्टीकरण आणि उदाहरण हे विसरायचं नाही. त्यानंतर आहे
पाणी किंवा पाणी पुरवठा, त्याचं स्पष्टीकरण आहे, त्याचं उदाहरण आहे. त्यानंतर आहे चौथा वीज पुरवठा किंवा ऊर्जा साधने. यामध्ये बघा स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि पुढे याचं उदाहरण सुद्धा दिलेलं आहे. या ठिकाणी उदाहरण दिलं आहे बघा. तर पाचवा आहे सपाट जमीन. सपाट जमिनीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि नंतर याचं समारोप करायचं आहे. समारोप सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. अशा पद्धतीने आपण याचं उत्तर बघितलेलं आहे. आता यानंतर शेवटची प्रश्नपत्रिका आहे 2 ऑगस्ट 2023. यामध्ये पुन्हा काय विचारलंय बघा, लोकसंख्या वितरणावर परिणामकारक प्राकृतिक घटक स्पष्ट करा. हा प्रश्न तिसऱ्या वेळेस परत विचारलेला आहे. प्राकृतिक घटक स्पष्ट करा. आणि दुसरा विचारलाय साखर उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणामकारक घटक स्पष्ट करा. हा सुद्धा प्रश्न परत विचारलेला आहे. म्हणजे हे दोन्ही प्रश्न हे पाठीमाग आपण जी बघितली उत्तरं त्यामधीलच आहेत. बघा आता यामध्ये साखर उद्योगाचे स्पष्टीकरण आहे, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. फक्त या ठिकाणी तुम्हाला आकृती दिलेली आहे माहिती व्हावं यासाठी. आणि तुम्ही हे मुद्दे पाठीमाग आपण याचं स्पष्टीकरण हे प्रत्येकाचं बघितलेलं आहे अशा पद्धतीनं. आता आपल्याला काय करायचं आहे की हे फक्त तुम्हाला जर वाचायचे असतील परत तर फक्त स्क्रीनशॉट काढून ठेवा कोणते कोणते मुद्दे आहेत ते, आणि त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुम्हाला आता हे जे सगळे प्रश्न विचारलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नाचा तुम्ही सराव करायचा आहे. परत यामध्ये एखादा प्रश्न या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा आपण बोर्ड परीक्षेसंदर्भात दुसरा एखादा व्हिडिओ बघूया. तोपर्यंत नमस्कार.